आज खूप जण काय करतात 25-30 मध्ये 5,000ची SIP चालू करतात. म्हणजे तुम्ही 50,000 रुपये पगार असताना पण 5,000 रुपये करताय. तुमचा पगार ₹1,00,000 झाला, बरोबर, पण तुमची SIP 5,000 चालली. इन्कम जसा वाढेल तसं SIP पण वाढत राहणं गरजेचं. जसं गरजा आपल्या वाढत जातात. 1 BHKचा तुम्ही 2 BHK घेता, जिथे तुम्ही 20-30 लाख रुपयाचं लोन घेतली ते 40-50चं घेता. पण म्युच्युअल फंड SIP आपण या पद्धतीने नाही करत की मला किती पैसे पाहिजे, बरोबर. त्यामुळे टॉपअप आणि स्टेपअप हे दोन्ही सेमच आहे. म्हणजे काय की आज मी 10,000 रुपयाची SIP करतो, तर दरवर्षी मी 10% वाढवत चालतो. पुढच्या वर्षी 11,000, त्याच्या पुढच्या वर्षी 1,100 वाढेल, म्हणजे माझी SIP 12,100ची जाईल. यामुळे काय होतं, ऑटोमॅटिकली आपला सेव्हिंग पोर्शन वाढतो, इन्व्हेस्टमेंट वाढते आणि अल्टिमेटली जिकडे तुम्हाला 3-4 करोड रुपये मिळणार होते ते डायरेक्ट 4-5 करोड रुपयेपर्यंत जातं. बघा, जसं आपण बोलतो की आपले खर्च कमी नाही होणार, मग गुंतवणूक मध्ये का मागे राहू. त्याच्यामध्ये एक आहे की SIP असतानाच डिसिप्लिन वाला इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे. जसे तुमचे ऑटोमेटेड चालू होतात. SIP कधी तुम्हाला विचारत नाही या महिन्यात गणपती आहे, या महिन्यात दिवाळी आहे, तर मी जाऊ का. हे ऑटोमॅटिक कट होतात कारण त्यांना फक्त डेट कळते. त्यामुळे टॉपअप आणि स्टेपअप SIP मुळे संपत्ती निर्माण खूप फास्ट होतं, इन्व्हेस्टमेंट वाढतात, ऑटोमॅटिकली डिसिप्लिन वेनी वाढतात. त्यामुळे ते जर तुमचा इन्कम जर कंटिन्युअस वाढतोय तर तुम्ही बिंदास टॉपअप स्टेपअप SIP कडे जा. आणि जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला स्टॉप पण करता येते, कमी पण करता येते. हा ऑप्शन आहे.